आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरिवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परे दळवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातून विरघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परे दळवळावा म्हणून हो जमले सर्व आया बहिणी जमलेल्या आया बहिणी तो आनंदाचा आज आनंदाचा दिवस आहे सोनियाचा दिवस अमृत प्याला नाम आठवीचा रूपी प्रगटपै झाला वौ वौ धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदान सोडावे चरण त्याचे म्हणून या ठिकाणी आपला कथा सांगायची आहे वाघोबा महाराज आणि आमच्या संयोगाचं म्हणणं आहे देवाची कथा सांगा तर जीवनाची व्यथा दूर होते महाराज मल्हार येळकोट येळकोट हातामध्ये घोळ कोटंबा बरोबर गळा घालून भंडारी डीजे रिमिक्स घोळ कोटंबा वा भंडारा डोंगर वा पांडू महाराज घालून भंडारी आलो मागा या वारी माझ्या मल्हारी देवाची आलो मागा या वारी माझ्या खंडोबा देवाची आलो मागा या वारी घोळ कोटंबा आवाज घालून भंडारी घोळ कोटंबा वारे वा घालून भंडारी माझ्या खंडोबा देवाची आलो मागा या वारी माझ्या मल्हारी रायाची आलो मागा या वारी माझ्या खंडोबा रायाची आलो मागा या वारी अरे अरे मारतंडा तुझा पिवळाच झेणार माझ्या राजा मारतंडा तुझा पिवळाच झेणार तुझ्या नावाची कीर्ती देवा गेली नवखंडा नावाची कीर्ती देवा गेली नवखंडा तुझ्या नावाची कीर्ती देवा गेली नवखंडा वा 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 हा म्युझिक तुझ्या नावाची कीर्ती देवा गेली नवखंडा तुझ्या नावाची कीर्ती देवा गेली माझ्या खंडोबा देवाची आलो मागा या वारी माझ्या मल्हारी देवाची आलो मागा या वारी जेजुरीची वाट बोला येळकोटा घरा नरसीची वाट बघा नरसीची वाट भंडाऱ्या माळाची वाट भंडारा डोंगराची वाट बरं मुखी बोला येळकोट लय भारी वाट आहे लय भारी आहे तिथं खंडेरायाची तुम्हा होईल भेट खंडेरायाची तुम्हाला होईल भेट इथं व्यंकट महाराजाची तुम्हाला होईल भेट बरोबर आहे का हातामध्ये घोळ कोटंबा गळा घालून भंडारी हातामध्ये घोळ कोटंबा गळा घालून भंडारी माझ्या मल्हारी देवाची
देवाची आलो मागाया वारी माझ्या खंडेरायाची आलो मागाया वारी बरे होतेस मा छठीच्या रविवारी पाच घर मागुवारी छठीच्या रविवारी पाच घर मागुवारी येळकोट नावाचा जप जप वांदरी शिवा बलारी नावाचा जप जप वांदरी पांडुरंग महाराजाला छंद लागेला भारी पांडुरंग महाराजाला छंद लागेला भारी माझ्या मलारी देवाची आलो मागाया वारी या खंडोबारायाची आलो मागाया वारी माझ्या मलारी रायाची आलो मागाया वारी तळ्यात मळ्यात कळ्यात फुलात दुधाचा अवतार तळ्यात मळ्यात कळ्यात फुलात दुधाचा अवतार बसला थेंबा थेंबात जय शिव मल्हार बसला थेंबा थेंबात अन जय शिव मल्हार आहे थेंबा थेंबात अरे जय शिव मल्हार तळ्यात मळ्यात गळ्यात फुलात तुझा तळ्यात मळ्यात गळ्यात फुलात तुझा अवतार बसला थेंबा थेंबात जय शिव मल्हार बसला थेंबा थेंबात अन जय शिव मल्हार आहे थेंबा थेंबात अन जय शिव मल्हार शिवा मल्हारी येळकोट येळकोट लिंबडीच्या तालावर गप्पाच्या ठिक्यावर लिंबडीच्या तालावर गप्पाच्या ठिक्यावर या देवाची
भोळ्या भगताचं देवान रक्षण करी आलेले विघ्न खंडेराया निवारी मी नाचते मी डोलते मी नाचते मी डोलते या देवाच्या दरबारात एक सिमणीच्या तालावर देवाच्या बोलावर शिवाम लहार येळकोट येळकोट घे ऐका वाघ्यांना 1 रुपया कोण देऊ नका कार्यक्रम समाधान आहे का ओ मिशिवाला पाहुणं बसा म्हणून कथा सांगायच्या सुंदर अशी कथा आहे आपल्याला ऐकण्यासारखी कथा आहे सर्वांनी कथा ऐकायचा जे झोपलेत जे बाया शेवटपर्यंत चेती राहतील त्यांना 10,000 रुपये देण्यात येतील ऐका जे बाया शेवटपर्यंत जातील 10,000 देणार कोणाकडून माहित आहे काय कोणाकडून माहित आहे काय या इथं बसलेल्या चष्म्याच्या आजीकडून हा ऐकून घ्या. जय मल्हार येळकोट येळकोट जय हा, मल्हार हा, येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट जय मल्हार, येळकोट जय मल्हार, येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार स्वर्गाची सुट्टी बाई खरी सावळी सावळी धनराजी बाजू माझी बरी माय सभा रोवरी माझा जीव सारे काय माय सभा रोवरी
ऐका हो एक ऐका फरमाईश आहे की कथा सांगा म्हणून फरमाईश आलेली आहे. आता सुंदर अशी कथा होणार आहे आणि ज्यांना ज्याने झोपले त्याला विनंती आहे की 50 रुपये टॅक्स लागते आता सुट्टा. तर तुम्हाला काय घरी जागा नव्हती की काय म्हणाला देवा दरबार डोळ आणि बाया ज्या बायापाशी बाया झोपले त्याला चिमटी द्या. हा विनंती आहे माझी झोपू नका देवा. मल्हार येळकोट येळकोट कडे पठार महाराज की जय. सदानंदाचा येळकोट घे भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन. ऐका डाव्या साईडला पोरं थांबलेत त्याने समोर येऊन बसून कार्यक्रम ऐकायचा आहे. विश्वांबर या भक्ताकडून लोहगावे त्याची वाट पाहे रघुनाथ त्याची वाट पाहे विश्वांबराव उल्लेखराव लोहगावे नरशेकर यांच्याकडून आता येऊन 51 रुपये दिले. भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ संत भेटी परी हे दुर्लभ मनुष्य देह भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन. इकडे बाग दे बाग दे ओ भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी भजन पूजन. निळा म्हणे त्यांचा चोखा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला. ओ रामकृष्ण बोलाय निरंतर रामकृष्ण बोलाय निरंतर निरंतर भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन भाग्यवंत घरी भजन भाग्यवंत घरी भजन भजन पूजन भजन पूजन. वा वा
भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाय रघुनंदन. सुंदर असं बळी महाराजांनी भावगीत सादर केलेलं आहे. कारण मुळात संप्रदाय असल्यामुळं महाराजांनी सुंदर सादर केलं. आता कथा आहे, सुंदर कथा आहे. काय श्रुते व्हावे सावधान, कथा घ्यावी बायकून. पुण्यवान गेले कीर्ती ठेवून, पापी गेले वाया दोगता. वाया अधोगता गेले देवान भजता. म्हणून झाल्या महाराज सत्ययुगामध्ये कथा. बघा ऐका सगळ्या बाया वाईतले काय सत्ययुगामध्ये कथा झाल्या. आता कथा होईनात, आता काय होईल हो? आता नवीन नवीन निघालंय. बाबा कलियुग आहे. दिल दिवाना प्यार किया गटोडो गटोडो तुझी घागर नाला. काल परत नवीन गाणं निघालं बघा. कोणतं आहे? तेरी झलक शरपी श्रीवल्ली नैना मदत बरपी. पुष्पराज झोक्या का नाही साला म्हणून बघा. असल्या गाणं उद्यार होते का माणसाचा? असले होते का? पहिला आवडलं बघा. उभा टाकून जोडी हसाले. पुष्पराज मध्ये की खूप कुणी हसाले. या गाण्याला उतार होते का महाराज? नाही नाही नाही. हा. अरे हो. या ठिकाणी हा. राज्य लोकांच्या झाल्या जयंती आणि तुमच्या आमच्या झाल्या पुण्यतिथी, पुण्यवनाच्या झाल्या पुण्यतिथी. आणि आपल्यासारख्याचे झाले दिवस आणि तेरो. आपल्या याच्यावर नाव कोणी घेईना महाराज. वौ वौ. तुका म्हणे एक मरणाची सरी. उत्तमाची उरे कीर्ती मागे. कीर्ती मागे ठेवायकरता काय करावं? आई वडिलाचं पुण्य पाहिजे. हा हा. की नाही? म्हणून या ठिकाणी कथा माळसाबाईचं सेवर सांगायचं आपल्याला. माळसा देवीची कथा सांगायचं आहे. खरंच माळसाबाईची कथा हमेशा बावनाबाईची कथा सर्वांनी ऐकत. हा. आजची कथा माळसाबाईची आहे. माळसाबाईची आहे. तर या ठिकाणी आपल्या लंगराचा कार्यक्रम हमेशा असते 3 वर्षाला एक बार. 3 वर्षाला गेल्या वर्षीच कार्यक्रम झाला. एक लंगराचा कार्यक्रम होता. लंगर यंदा नाही आता पुढच्या वर्षी सोन्याची साखळी दह्या दुधाला उकळी. आता माळसा देवीची कथा. कथा सांगायचं आहे बाई. स्वर्गीय सभा राजा इंद्राची, पाताळ सभा शेषाची, मर्दुलोकी सभा पाची पांडवाची, आंगण म्हणजे अर्णावती, दिल्ली म्हणजे हस्तिनापुरामध्ये राज्य कोणाचं महाराज? त्या हस्तिनापुरामध्ये राज्य पाची पांडवाचं झालं महाराज. हस्तिनापुरामध्ये झालं पाची पांडवाचं. उत्तम मारुती पिल्लेवार धानोरकर यांच्याकडून आणि 51. या आता आता त्याच गादीवर पाची पांडवाच्या गादीवर कोण आहे हो? 2023 मध्ये हा, हा. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्याच गादीवर. वा, आता. वा, वा. पाची पांडवाची गादी आतापर्यंत चालत आलेली गादी आहे. वा रे वा. म्हणून हा. काय कथा वर्तली? वा वा महाराज. नेवाशा नगरामध्ये राजा तिमासेट वाणी म्हणणारा भाग्यवान राजा होता गुणवान. राजा होता ज्ञानवान. राजा होता धनवान. वौ वौ. 7 कोटी पैसे बावनगावची जहागिरी. काहीच कमी नव्हतं त्या चिलवंत वाण्याच्या घरी. चिलवंत वाणी हा. भाग्यवान होता. पुण्यवान होता. माळसा ही वाण्याची, बानू ही धनगराची कथा ऐका खंडोबा. तुम्ही माळसा देवीची है की नाही? कथा माळसाबाईची सुरू झाली. सुंदर कथा आहे. राजा पुण्यवान होता पण हो. एक म्हणजे 2 बायका केला, दोघीला लेकरू बाळ नाही. लेकरू नव्हतं बघा. हा. आणि चिंता लागली राजाला. चिंता. धनानी संपदा काही करावा सुना. सर्व सुन दिसते एकट्या बाळा वाचून. ऐकाय बसले आया बहिणी, घ्या तुम्ही ऐकून. अन पुण्य पावन कथा माळसेची ठेवा जरा ध्यान. माळसाबाईची पुण्य पावन कथा आहे. सुंदर कथा आहे. राजाची सभा भरली. गजगज गजगज सभा भरली. कचकच कचकच पानं खावलाले. पचपच पचपच चुकाले. सचसच चाटून घुरले महाराज. तुझ्या माहिती येलपट ह्याला अक्कल काय? हा. बघा कचकच पानं खाऊन थुकून हात हा चाटून गेले महाराज. हा. महाराज हा. आमचं पान लय ओरिजिनल महाराज. खरं म्हणतो. आपा पापा पापा आमचं पान हा, हा. आमच्या पानातलं ओरिजिनल मटेरियल महाराज. ओरिजिनल. आपा पापा पापा आई 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 बरोबर. लय भारी मटेरियल. ट्रेन. तुमचं मटेरियल काय हो? अहो आमच्या राजा लोकांचं साधं पान. हा. पान कात सोप सुपारी चुन्ना लवंग इलायची झाली झालं. महाराज असलं हलकट पान खाय ना मजन ढोलकीवाल्याचं. शाबास वा वा. आमच्या दोघाचं पान लय भारी आहे का बाया वा पान ओरिजिनल. आमच्या पानामध्ये हा हा. कात शाबास सोप शाबास. सुपारी हा. बाबारत्ना शाबास. डवसाबण छान. चिक शॅम्पू काय घेते माहिती? फेरमलोली फटपालीस सरड्याची मुंडी हा. सरपाची हा. कात वरी इंड्रेलचं बोट. हा. वा रे वा. आणि ते कवा खावर पान. आपल्या घरची सक्की बायको भांडण केली की नाही महाराज हा. पळत जावा शेतामध्ये होय की. लिंबाच्या झाडाखाली खाऊन चुटकुण्या खाऊन मुटकुण्या झोपी जावा. ए. उतारच होते सगळा. अरे बाबा ते पान नाही. हा. आमचं पान झालं. हो. बरं का?
बरं लवकर या सभेला. महाराज तुमच्या सभेला यावा म्हणण्याबरोबर प्रधानजी प्रधान हो प्रधानजी. बोला राजश्री राम 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 राम. बसले त्याला राम राम. राम राम. इकडे वाट्यावर बसले त्याला राम राम. राम राम. उभा टाकले त्याला राम राम. राम राम. हो हो. इकडे उभा टाकले त्याला राम राम. राम राम हो. आणि झोपी गेले त्याला कोपरापासून ढोपरापर्यंत ए! राम राम. लाकलाय का कोण झोपले बरी सगळे चेतेत बिचारी. नाही इकडे काय आहेत महाराज इकडे बघा याला झोपाय काय झाले झोपले झोपते. अरे बाबा देवा शाळेत काही वर्तन असं असतात काही कोणाचं तब्येत बरोबर. महाराज रामराव हो राम राम करावं. शरडात शरडात अरे शरणात म्हणावं. शरणात महाराज हयात हयात. झाला आता काही नाही आता काय. जय भीम जय शिवा. अरे बाबा आपल्या सभेमध्ये सगळ्या धर्माचे लोक सगळे आले महाराज. आले का सगळे. गज 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 सभा भरली. यायला ओळखील्या काय कोण आहेत. यायला ओळखील्या काय ग बाबा हे कोण रे. यायला ओळखील्या काय नाही नाही कोण आहे. या आपल्या सभेचे चिप चिप चिपडे साहेब. ए शिवसाहेब ए शिवसाहेब येतात आपल्या सभेमध्ये. अरे महाराज. आपल्या सभेमध्ये थोर मोठ्याचे लोक सगळे येतात. सगळे आले हो. आले का सगळे. यायला ओळखील्या काय कोण आहेत. यायला ओळखील्या हे काय कोणाची कोण. या आपल्या सभेचे महाराज. हा, हा. या आपल्या सभेचे हा. गरम गरम ए, चोख गरम गरम चोख साहेब. ग्रामसेवक म्हणावं. सगळे आले. त्यांच्यावर आहेत ग्रामसेवक आहेत तलाठी आहेत मोठे मोठे लोक आले आपल्या सभेत. अहो महाराज हा. ते उभा टाकले त्याला ओळखील्या काय नाही घेऊ. या आपल्या सभेचे मुख साहेब होते. देशमुख देसाई म्हणावं. देशमुख देसाई. या सभेमध्ये सगळेजण बसाका झालेले आहेत. बसले सभा भरली तिमाशेट वाण्याची. बरं बरं सभेच्या महादानी पंडित पोत्या वाचून महाराज. दुर्जन लोक गाणे. सगळं कळालं मला सगळं कळालं ते बाई उभा टाकून कार्यक्रम आहे का तुला काय उभा टाकायचं गुत्त दिलंय काय माय बस की आहे. काय बचत गटाचा अध्यक्ष आहेस का माय बस. नाही दिसून आले तिला. हा हा हा. बाबा हा पण लवकर यावं सभेला. महाराज येण्याकरता काय वेळ झाला रे. असं तुमच्या सभेला यावा म्हणण्याबरोबर माझ्या सभेला लवकर यावं सभा माझी भरलेली आहे. बरोबर आणि या सभेसोबत आम्हाला बोलता येणार नाही. आज बरोबर आहे का. तुमच्या सभेला यावा म्हणण्याबरोबर हा हा हा. म्हणजे धाड कुणा नुकसान झाले महाराज वौ वौ. तू सभेला या म्हणण्याबरोबर नुकसान झाली. उगे आजीच्या तोंडाकडे बघून कुणाला बसाला काय दाता 4 दिवसाच्या लेकराच्या असल्याने. अरे लवकर यावं लवकर यावं. हा? मालिक हॅलो बापू कवा कवा हा, पण हा. बोलाले. पण ना लवकर यावं सभेला वेळ झाला तुम्हाला येण्यासाठी काय कारण. महाराज हा. तुमच्या सभेला यावा म्हणण्याबरोबर माझा गरीबाचा संसार माझा गरीबाचा संसार महाराज होय की. म्हणजे धाड कुणा नुकसान झाली धडल हा धडल नुकसान झाली. लय झाली हो. तू सभेला जावं म्हणण्याबरोबर लय मोठी नुकसान झाली तो माझ्या सभेला यावं म्हणण्या नुकसान झाली. नुकसान झाले महाराज. का वाडा पडला का रे. वाडा आपले आता भियाचा पट्ट्यानं होय. पट्ट्या. वाडा पला असला तर कोकणाच्या घरात किराणा राहत होतो वा रे वा. रस्त्यालाच काय काय करू नाही. हाय काय करत नव्हतं महाराज. धन कोणी चोरून नेलं का तुझ्या घरचं. अहो धन गेला असलं तर झोपी गेल्या बायाकडून पट्टी करून पैसे घेत होतो महाराज वौ वौ. झोपी केल्या बायला मागाता हा. पट्ट्याच्या पारी. बरं काय नुकसान झाले रे. असं तुमच्या सभेला यावा म्हणण्याबरोबर तू बैलजोडी गेली का. हा तू बैलजोडी का म्हणून. बैल जोडी घेत भियाचा पट्ट्यानं हो महाराज. वा पट्ट्या खायला म्हणा हो. पिल्ल्याला म्हणा हो. आणि हारनाचं पिलू आहे हाय का. महाराज. हा हा हा. लय नुकसान झाली. लय झाली. अहो तुमच्या सभेला यावा म्हणण्याबरोबर माझ्या भुऱ्या म्हशीचं लांड वगारू मेल दिसायला या म्हाताऱ्या आचावणीच होत. हाय का. लय गुणाच होत. लय गुणवान वगार हो. खरं म्हणतोस. माझ्या वगैरेच्या एका गुणाची आठवण आली काय करू महाराज. येते माणसाला बाबा. कधी माझ्या बायकोला सडा टाकायची गरज पण नाही महाराज. हा मग काय करावं. सख्या सोडून बरं होय की. हा हा. उग उगाच्या काय करावं. महाराज. हा असं तुमच्या सभेला यावं धाडकुल्या नुकसान झाली महाराज. हा हा हा. माझ्या वगार एवढं गुणवान लय गुणवा. कधी माझ्या वगाराला पेंडीवर कडबा टाकून माहित नाही बागडे. बरं कधी चारा टाकून माहित नाही. काय खावा. असं सोयरे धारे जागर नाही का आले हा आणि भात वरण नंबर 1 खाऊन तर झोपी गेले. होय की. मजा वगारू महाराज हा. त्याच्या अंगावरचे चक कपडे खाऊन जावा ए माझ्या बायकोला सडा टाकायची गरज पण नाही महाराज. बघलं. असं कॅरी बघा कपडे खाऊन वगैरे ढाळून घ्यावा. हा असं दर्जात उभा केलं हा. तिकडी तो इकडी मशीन केलं हा. पी टी 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 ए. टी पुर्र. चिरकांडीच मारा महाराज. बघा हा काय येणं सांगायला त्या वगैरेचे कौतुक सांगायला की नाही. अरे बाबा संसारामध्ये याचं काय होईल? संसार महाराज संसारात सुख नाही हुशारी धरी कोणाचे गणगोत कोणाचे घरी. महाराज हा. मद वगारू मारायच्या नावचं होय की. हे ढोलकीवाला मेल तर काय होते महाराज. काय केलं. यानं उग करायला झुपांग झुपचुंग झुपांग.
रोज सांगाय बिचारा. हा हिंग महाराज अहो हा सभेत पुरी सभा भरलेली आहे माझी. गदगद सभा भरल्या माझं कसं काय होईना महाराज? माझं मन नाराज झालं प्रधाना. काय झालं? अरे माझ्या घरी सर्व काय पण लेकरू नाही रे बाबा. पोटी संतान नाही. लेकरू नाही. एक म्हणजे बायका केलं दोघीलाही संतान नाही. ऐकायला लेकरू नाही म्हणा. खरं रे बाबा. उगा ये पण ऐका कबूच्या कबू आहे घेऊन जाऊ ग. आई आहे का? हा बरं बाबा आहे का? मग काय करावं लागलं सांग. तुम्हाला लेकरू होते महाराज. होईल का? लेकरू तुम्हाला आज होईल. हा 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 ऐका सगळ्या बाया होईल. लेकरू महाराज तुम्हाला उद्या होईल. हो हो लेकरू तुम्हाला होत होईल. हा होत होत येईल. आताच काय वयात भरल्या काय अम्मा ह्या गेला का करू आता वयात भरला का. अरे लग्न होऊन माझं 20 वर्ष बाबा. बरोबर आहे की नाही. शिवा म्हणला रियळकोट हा. लग्नाला 12 वर्ष झाले उठा. माझी राणी. उठा बाया उठा डान्स करा. आवाज कमी. लग्नाला 12 वर्ष झाले माझे राणी. ए नाही पाहिला मी गजेजुरी जवानी गजेजुरी जवानी. नाही पाहिला मी जेजुरी जवानी ग मैला जवानी. जेजुरीला जाऊ चल ग सखे चल ग सखे जेजुरीला जाऊ. ओ लग्नाला 12 वर्ष झाले माझे राणी. लग्नाला 12 वर्ष झाले माझे राणी. नाही पाहिला मी ग मैला जवानी ग मैला जवानी. नाही पाहिला मी जेजुरी जवानी ग जेजुरी जवानी. चल ग सखे जेजुरीला जाऊ चल ग सखे जेजुरीला जाऊ. हो 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 घरात देवाला मी सजविला ग हौसानं. पोट तुझा मुलगा आहे मल्हारीच्या नवसानं. कोटी तुझा मुलगा आहे मल्हारीच्या नवसानं. कोटी तुझा मुलगा आहे खंडोबाच्या नवसानं. घरात देवाला मी सजविला ग हौसानं. पोट तुझा मुलगा आहे खंडोबाच्या नवसानं. तुझा मुलगा आहे मल्हारीच्या नवसानं. कोटी तुझा मुलगा आहे खंडोबाच्या नवसानं. कशाची कमी नाही केलं मल्हारीने. कशाची कमी नाही केलं मल्हारीने. नाही पाहिला मी गजेजुरी जवानी गजेजुरी जवानी. नाही पाहिला मी माळेगाव जवानी ग मैलार जवानी. चल ग सखे घे 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 चल ग सखे जेजुरीला जाऊ. हो लग्नाला 12 वर्ष झाले माझी राणी. लग्नाला 12 वर्ष झाले माझे राणी. नाही पाहिला मी जेजुरी जवानी ग नरसी जवानी. नाही पाहिला मी जेजुरी जवानी ग मैलार जवानी. ए चल ग सखे हो 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 चल ग सखे जेजुरीला जाऊ. हो हो आवाज कमी जास्त धर्मभूषण वट्टेमण महाराज की जय हो. एकावन्न रुपये. हो हो यात्रा सोमतीची भरती किती घनदाट. म्हणतात लोक 9 लाख पायरी घाट. म्हणतात लोक 9 लाख पायरी घाट. म्हणतात लोक 9 लाख पायरी घाट. यात्रा सोमतीची भरती किती घनदाट. म्हणतात लोक 9 लाख पायरी घाट. म्हणतात लोक 9 लाख पायरी घाट. म्हणतात लोक 9 लाख पायरी घाट. ओ पायऱ्याची जोडीला घ्यावी ती चढून. पायऱ्याची जोडीला घ्यावी
पाहिला मी ग जेजुरीचा वाणी ग मैलाराचा वाणी अरे पाहिला मी ग जेजुरीचा वाणी ग जेजुरीचा वाणी सर्वांनी टाळ्या वाजवा ढोलकीवाल्या सर्वांनी टाळ्या वाजवा आता हार घातलेला आहे त्यांना सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा दिवसभर वांद्राची वाळू सावडालय आता येऊन वाजवालय बघा आमच्या खंडोबाचे भक्त नामदेवराव माणिकराव महाराज वारुदेव यांचे चिरंजीव आमच्या नामदेवरावजी यांनी 11 रुपये दान दिले मल्हारी देवाचे नाव धन्यवाद बघा मल्हार येळकोट येळकोट ए बाई मागे वळ, पलट पलट धन्य मल्हार मी तुझा दास होय सारथी माझा होय सारथी माझा संभाळ कर्या भोळ्या भक्ताला राजा नाराज बसला चिमा सटवाने मल्हार येळकोट येळकोट बघा हा लग लग भग माझ्या रायाजी ऐका शंकर नगर डीजे रिमिक्स रिमिक्स लग्नाला 12 वर्ष झाले लग बग लग भग माझ्या रायाजी गड जेजुरी जायाजी अरे गाडी घुंगराची आली थोरल्या भायाजी गाडी घुंगराची आली थोरल्या भायाजी गाडी घुंगराची आली थोरल्या भायाजी लग बग लग भग माझ्या रायाची लग बग लग भग माझ्या रायाजी गड जेजुरी जायाची अरे गाडी घुंगराची हरी बार घ्या इकडं खाली तू खाली वरून पडल्या तर मरू जाशील की सासू ग सासरे प्रेम आहे राजाची घराणी घरामध्ये सुखी हाय मी राजाची घराणी घरामध्ये सुखी हाय मी राजाची घराणी सासू ग सासरे प्रेम आई भवानी घरामध्ये सुखी आई मी राजाची घराणी सुखी हाय मी राजाची घराणी घरामध्ये सुखी हाय मी राजाची घराणी वडील ननद मोठी माझी मायाजी वडील ननद मोठी माझी मायाजी गड जेजुरी जायाजी अगं गाडी घुंगराची आली थोरल्या भायाजी गाडी घुंगराची आली थोरल्या भायाजी गाडी घुंगराची आली थोरल्या भायाजी लग लग भाग माझ्या रायाची लग लग भाग माझ्या रायाची गड जेजुरी जायाची वा वा अन गाडी 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 होय होय होय
बोलल्याला तो कार नागाच्या बोलल्याला तो तुझ्या जवानी न ग तुझ्या इशारा न ग तुझ्या जवानी न ग तुझ्या इशारा न ग हे काय जावं घात आया या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव लग बग लग भग माझ्या रायाची वा वा गरजी जुरी जायाची गाडी घुंगराची आली वा 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 आली गाडी घुंगराची आली ओ गाडी घुंगराच्या आली थोरल्या भायाची गाडी घुंगराच्या आली उसाला जायाची गाडी घुंगराच्या आली थोरल्या भायाची वा वा आकाश पाटील वा होय वा रे नरशी वा भंडारा डोंगर आपा पापा 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 गर्दी करुणी तयारी बाई बांधल घटोड करुणी तयारी बाई बांधल घटोड लाग लाग धीर गाडी हाकतोय गाडी घुंगराची गाडी घुंगराची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची हो म्हणा शिवा मल्हारी येळकोट येळकोट हा म्हणा घे त्याला बघून घे सगळ्यांनी म्हणा म्हणा आईतून आवाज आपल्याला लक्षात ठेवा जेजुरीच्या खंडेरायापर्यंत आवाज सगळ्यांनी म्हणा ज्याला ज्याला खंडोबाला तोंड दिले तेवढे मजा मागे म्हणा म्हणा शिवा मल्हार येळकोट येळकोट घे बघा बायाचाच आवाज येऊ लागला आहे सगळ्यांनी म्हणा येळकोट येळकोट हे म्हणला बाळू मामाच्या नावानं वा वा खरंच आता झोप गेली बघा सगळ्याची कथा आहे राम का महाराज की राजा नाराज बसला चिमासट वाणी म्हणणारा चिंता लागली राजाला देवा ऐकून घ्या प्रधानजी बोला महाराज तुम्हाला माझ्या सभेला काही मला सुखदुःख सांगितलं तुम्हाला एकटीने बोलवणं गेलो काय झालं हो लेकरू नाही का हो महाराज पोटी संतान नाही प्रधानजी प्रधान तुम्ही लेकरासाठी काय काय खाल्या हा, हा. लेकरासाठी काय काय पिल्या ऐका. लेकरासाठी कुठं कुठं गेल्या लेकरासाठी कसं कसं केल्या ओ अकल आहे काय काय म्हणावे अरे लेकरासाठी रामेश्वरला गेलो काशीला गेलो बद्रीनाथला गेलो हा ज्या 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 ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे त्या त्या ठिकाणी गेलो बाबा महाराज तुम्हाला काहीच कळणार महाराष्ट्र संतांची भूमी हो म्हणून या एक जाणता सोडलं नाही आतापर्यंत बरं का महाराज वैदिक सोडलो नाही बरं बरं म्हणून आता मग झालं जी महाराज देवदेव केल्याने अजिबात लेकर होण्यात महाराज तुम्हाला काय बी कळणार बरं 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 पुढे देवदेव केल्याने लेकर होतात का दाजी होईना केलाय माहिती आहे होईनात महाराज मग काय करावं लागेल बाबा अहो देवदेव केल्याने लेकर होण्यात महाराज हा हा मग काय करावं लागेल आम्हाला लेकर आहेत ए मामा बसा हा 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 आम्हाला लेकर आहेत तो आहेत का आम्हाला उगा मिठाच्या खड्या वेळात महाराज मला किती आहेत उगा उल्लूशी आहेत ऐका मावशी हा 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 मला उगा नक्कुरशी आहेत बघा नकोची किती उगा मिठाचा खडा आहे सांग की या पट्ट्याला हा हा महाराज हा ठीक मला इकडे बघा की तिकडे काही नाही हा मला किती आहेत? उगा नक्कुरशी आहेत महाराज अरे सांग की किती मला महाराज एक क्या उदबत्तीला हा मला एक क्या उदबत्तीला होय की 12.5 लेकर झाले हा बाबा हे मारून घेऊन आले अर्ध मधच होय असं का? 12.5 लेकर महाराज मग एक असू दे आता हा आता मला काही भक्तीचा मार्ग सांग बाबा अहो 12.5 लेकर लय गुणवान लय गुणाचे अहो बागड्याच्या महाराज ओळखीन लावलं लेकर असं मोठ्या मोठ्या नोकरीला आहेत महाराज तुझे पोरं 12 लेकर मोठ्या मोठ्या नोकरीला आहेत 4 कुठं आहेत रे सध्या जिल्ह्यावर आहेत 4 लेकर म्हणजे जिल्ह्यावर नोकरी आहे मावशी हा, कुठे मोठी फिरतात? मोठी नोकरी आहे बरं कुठे फिरतात जिल्ह्यावर आहे सध्या दौरा आहे दौरा कुठं सातारा हा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी रायगड धुळे नागपूर बीड परभणी सध्या महाराज नांदेडच्या रेल्वे स्टेशनला आहेत
वा तिथं काय करायला? मोठी नोकरी आहे महाराज. अरे कोणती मोठी सांगी? नांदेडच्या रेल्वे स्टेशनला 12 पैकी मोठे 4 पोरं पाकिट प्लेअर आहेत महाराज. बघा लेकर यायचे. वाघ्याला कोणी पैसे तर देणार गेलं महाराज हा आणि तिकडे नेऊन पैसे दिला त्याचं वजन पाकिट करतात. बाबा लेकर सगळ्या पोलिसाची ओळखी आपत्याला आहेत. बरोबर आहे ना ते. पोलीसवाले तर मला मध्ये घालतात कुठताच बाहेर करतात. तुझे लेकर चांगले गुणवान आहेत. अहो लय नाव कमीले नांदेड जिल्ह्यात असं मोठे 4. मोठे 4 हा आणि मधले 4 आपा बाबा ते तर लय गुणात मध्ये 4 तिकडे आहेत बघा तिकडे लई चॅप्टर ते तर लय चॅप्टर आहेत. काय करतात? ते मध्ये 4 जुन्या नरशी मध्ये राहतात. जुन्या नरशी काय करतात? कोणाला अस्थिरी आण देतात, हा 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 कोणाला पावशेरी आण देतात. इथं कोण नाही रे पिल्लू. अर्धी पावशेरी मारले हा 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 बाबा ए पारू आई तो ए, कोण नाही, आपलं को. इथं कोण नाही. अहो महाराज लोळून लोळून पुरं गाव साफ करतात महाराज. मधले 4 निघाले पिणारे हा आणि ते लगे बारके 4 आपा बाबा ते तर लय गुण हे मध्ये आहेत बघा 4 ते काय करतात? ते तर लय गुण बारके 4 चॅप्टर आहेत महाराज. अरे का ज्ञानेश्वरी भगवद्गीता काय व्हायच्यात का? ते तर नाव घेऊ नका हो. खरं ज्ञानेश्वरी हारवी पाठ तसलं नावच घेऊ नका म्हणजे लेकरा पुढे. हा सगळ्यात बारके 4 हा ऐका या शेतीने राहतात. या शेतीने बरं 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 नरशीचे लोक सकाळ 10 वाजता शेताकडे निघाले निघाले म्हणजे लेकर वज 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 नरशीत येतात. गावात नरशीत आले हा हा कोणाच्या छपरीवरचे देवडांगर, आई कोणाचे दुधगे, अरे बहादर लेकर कोणाच्या चवळीच्या शेंगा, वा 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 कोणी वाळू घातलेले सोयाबीन. हे काही जर घटना गेलं महाराज लेकरेला हा त्याच्या घरचे संडासचे डबे घेऊन घरला पळून येतात. आता म्हणजे बुवा मला वेगळी बाई हाय काय तिला बसू दे पाप दिला आजी लावू ग घरला निघून जाईल. महाराज हिले एवढे लेकर गुण आहेत तुझी लय गुणवान महाराज. काही कामात नाही रे बाबा. हो असे लेकर जन्मण्यापेक्षा नसलेले बरे. महाराज मुर्गी के पिल्ले घनदाट बरोबर वो- आगे पीछे थाट छिवा ले गए बिल्ले के हो गए 12 पाठ एका जन्माला गुंडा माय बापाच्या डोसक्यात ओढून घालावा थोंडा शाना अरे रक्ताचा लोंडा. आई बाबाची सेवा करावं रे. महाराज आजकाल काहीच नाही महाराज नादच खुळा आहे. काय ससुरा तीरथ सासू तीरथ तीरथ मेरी साली है चारों धाम घरवाली है. पैसा है परमेश्वर आवडत मेरी गुरु बाल बच्चे साधू संत मग सेवा किती करू. ऐका बघा हा. सगळे एका ठिकाणी आहे. माझं मन नाराज झालं प्रधानजी. लेकरू नाही लेकून आहे मला मार्ग भक्तीचा सांगा आता. ऐका हा तुम्हाला लेकरू नाही एक सोप्पं सांगतो मला 100% गॅरंटीने लेकर हा, बरं. नरशीचे सगळे लोक ऐका बरं आता बरं सांग सांग. ज्याला ज्याला लेकर नाही त्यांना ऐकून घ्या 100% गॅरंटीचे लेकर अरे बाबा लेकरू बोलत पाहिजे आम्हाला सांग. मध्ये बोलले की लेकर होईना. बरं बोल ना सांग. शनिवार रविवारची आमोशा बघावं हा 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 भर 12 वाजता संध्याकाळी 12 वाजता नवरा बायकोन उठावं. बरं हा स्तनगारपणा नवरा बायकोन संध्याकाळी आंघोळ करा. आंघोळ करून काय करावं एक पंचारतीचं ताट लावून घेवा महाराज. आणि पुढे जावं नवरा बायको बोंबलत 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 संध्याकाळी मारुतीकडे पळाव. मारुती कुठे जावं हा बरोबर होईल का? मध्ये बोले की लेकर बघा. बरं बोल ना बोल ना बोल. संध्याकाळी नवरा बायको महाराज मारुतीकडे पळा तिकून जावा मस्त वट्टीला. हा 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 तिथून 1-2 हाड वाहून टाका आकडं बक्कडं बंबे बघून महाराज. आबा तिथून नवरा बायको घरला यावा घरला आलं की आणि घरला येण्याबरोबर चुलीमध्ये खव खव इस्तू करा महाराज. हा 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 इस्तू एका मोठ्या टोपल्यात घेवा. बरं नवरा बायको मधल्या घरात जावा जाऊन आणि खिडक्या दार नवरा बायकोनं बंद करून घ्यावं महाराज. बरं 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 आणि दोघांच्या मध्ये इस्त्याचं टोपलं ठेवा बरं आणि दोघं नवरा बायको भरून पांघरून घ्यावं ग. हा हा बायकोच्या हातात नायगावच्या बाजारच्या तांबड्या लाल कशी मिरच्या द्यावा शाबाय 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 आणि महाराज बायकोचे केस धराव हा आणि बक्कुन्या मिरच्या टाकाव इस्त्यावर. हाय बायकोचे केस धरून मुंडीवर धराव. हाय का बक्कुन्या मिरच्या टाकाव. बघा. बायकोचे केस धरून मुंडीवर धराव. ए बक्कुन्या मिरच्या टाकाव. बायको हा चिकली बायको शिकली की पिकलं लेकरा मागून लेकर बुळू 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 गबूच्या गबू गबूच्या गबू लेकरच लेकर लेकरच लेकर लेकरच लेकर. अरे बाबा तसं नाही. हा अरे मला काहीतरी भक्तीचा मार्ग सांगा साधना करणार नाही. महाराज ते जावो आत्वा रावो खंडेराव दृढ भाव चरण न सोडी सर्वता आण तुझी पंढरी. पंढरी नाता वो देवाचं सांगा मला काही सांगा. महाराज हा हा तुम्ही जा भक्तीला शंभू महादेवाची धावा करा करू का करा. वा शेटवानी भक्ती मानला देवाची महादेवाची ऐका हो. लाभलेले ऐश्वर्य वा 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 माझी मोल आहे क्या बात आहे.
जगण्याचा अर्थ मात्र खोल आहे. वा वा रिमिक्स. व्यर्थ जरी जिंकलो आजवरी वा वा व्हेरी नाईस व्हेरी नाईस. मरणाचा क्षण मात्र अनमोल आहे. मरणाचा क्षण माझा अनमोल आहे. आले जन्मी हा आले जन्मी होऊन यावा. ऐका गाणं ऐकून घ्या सगळ्यांनी. सुंदर गाणं. शब्द खरा भावा. कारण माझं मरण येण्याआधी मला मल्हारीला जावा. माझं मरण येण्याआधी मला खंडेराया जावा. माझं मरण येण्याआधी मला मल्हारीला आला पंढरीला मल्हारीला जावा, मला मल्हारीला जावा. आले जन्मी येऊन यावा. आले जन्मी येऊन यावा. एक शब्द खरा भावा. माझं मरण येण्याआधी मला खंडेराया जावा. माझं मरण येण्याआधी मला मल्हारीला जावा. मरण येण्याआधी मला खंडेराया जावा. ओ व्यापाचा पात आयुष्य घटल. धर्माचं धन मोह माया लुटल. धर्माचं धन मोह माया लुटलं. धर्माचं धन मोह माया लुटलं. भीमाशेठ वाणी म्हणणारा भगवंताजवळ प्रार्थना केला. देवा हे काळाचे धन कुबीराचे ती माझ्यासाठी काय आहे. ओ व्यापाचा पात आयुष्य घटल. धर्माचं धन मोह माया लुटल. धर्माचं धन मोह माया लुटलं. धर्माचं धन मोह माया लुटलं. जीवनाची समजाव कधी रे मिटल. जेव्हा तुला पाहता पाक जन्माचा फिटल. तेव्हा तुला पाहता पाग जन्माचा फुटला. तेव्हा तुला पाहता पाग जन्माचा फुटला. कोणी नाही जीवा भावा. कोणी नाही जीवा भावा. देवा केलं तुझा धावा. माझं मरण येण्याआधी मला मल्हारीला जावा. मरण येण्याआधी मला खंडेराया जावा. मरण येण्याआधी मला मार्तंडाला जावा. आले जन्मी योग यावा. आल्या जन्मी योग यावा. एक शब्द खरा व्हावा. होय. येण्याआधी मला खंडेराया जावा. येण्याआधी मला खंडेराया जावा. माझं मरण येण्याआधी मला मार्तंडाला जावा. हा मल्हारी अरकोणी अरकोणी. हा हा. ओ पुरलाई काळजावरी केव्हा तुझं नाव. कशी बशी नाव माझी किनाऱ्याला नाव. कशी बशी नाव माझी किनाऱ्याला लावा. कशी बशी नाव माझी किनाऱ्याला लावा. पुरलाई काळजावरी केव्हा तुझं नाव. कशी बशी नाव माझी किनाऱ्याला नाव. कशी बशी नाव माझी किनाऱ्याला लावा. कशी बशी नाव माझी किनाऱ्याला लावा. जीवनाच्या आधी एक प्रायश्चित्त व्हावं. खंडेराया तुम्ही मला पदरात घ्यावं. खंडेराया तू रे मला पदरात घ्यावा. खंडेराया तू रे मला पदरात घ्यावा. माझा एक घावा. माझा एक घावा. तिथं संजीवनी लावा. माझं मरण येण्याआधी मला मल्हारीला जावा. मरण येण्याआधी मला खंडेराया जावा. मरण येण्याआधी मला मल्हारीला जावा. आल्या जन्मी योग यावा. आल्या जन्मी योग यावा. एक शब्द खरा व्हावा. जय हो. माझं मरण येण्याआधी मला खंडेराया जावा. माझं मरण येण्याआधी
शिवा म्हणला हारी येळकोट येळकोट म्हणून राजा विनंती केला भगवंताला, देवा माझं मरण येणे आधी मला खंडेराया जावा. जगलोक सगळं वाद म्हणतात, बरं वाद म्हणून घेण्यापेक्षा हो या जगात आहे की नाही, जगात घागरीचं तोंड झाकता येईल पण जगाचं झाकता येणार. जग काय मरना, जग मरणार. निंदा काय, जब तक जिंदा है तब तक निंदा है. हा. राजा नाराज झाला, देवा नाराज बसला, भात खाऊन झोपल्या नोमा आहे. भगती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, ओ सांगा मी काय करू. भगती करू वा 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 वा. सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू. भगती करू का पोट भरू, वा वा. भगती करू का पोट भरू, भगती करू का पोट भरू, भगती करू का पोट भरू सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू. जय हो, जय शिवा मल्हारी येळकोट येळकोट. भक्ती मने तू चाल पुढे, भक्ती मने तू चाल पुढे, संसार मने तू ये इकडे, संसार मने तू ये इकडे. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू. भगती करू का पोट भरू, भगती करू का पोट भरू, भगती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू. भक्ती विना देव दिसत नाही. बघा, भक्ती विना देव दिसत नाही. तुम्ही भक्ती करण्यासाठी या ठिकाणी आलात पुण्यभूमीमध्ये, या डोंगरावर सर्वांनी आलात. देवाच्या नावाची सेवा चालू आहे, खंडेरायाच्या नावाची भक्ती आहे. भक्ती विना देव दिसत नाही, तिचा देवा दिसत नाही, पैशा विना संसार चालत नाही, पैशा विना संसार चालत नाही. हे करू ते करू, हे करू का ते करू, सांगा
करू का पोट भरू देवा कोणता मार्ग धरू चिंता लागली ती बघा चिंता लागली राजाला ऐका आता झोप नका कोणी चिंताशे घटे चतुराई दुःख सगटे शरीरा माणसाच्या जीवनामध्ये दुःख झालं की काय सुधारणा बघा हप्ते झाले काय सुधारणा जीवनामध्ये 3 दुःख होणे पण आपल्या हात नाही आपल्या हातचं नाही बघा लहान लेकराची आई मरण आई मरण लहान लेकराची एक दुःख आणि तरुणपणामध्ये पत्नी मरण दुःख झालं बघा पत्नी मरण हे बी फार मोठं दुःख आहे हो आणि तिसरं दुःख हा वर्धपणामध्ये जवान मुलगा मरण आबा बाबा म्हातारपणा जेवण लय अवघड आहे हो. हे सगळ्यामध्ये मोठं दुःख लय मोठं दुःख आहे आणि जागरण येऊन बाया झोपणं आणि ते तर लय मोठं दुःख आहे आहे का? बसल्या जागी बाय तर बघा कसे डोळे लावाले कुठे काय देखरूला गेलीस काय माहिती झोपेमध्ये म्हणून देवाला देवाला सोडून. सोडून खंडेरायाला भाव आणि भक्ती भाव भक्ती भाव भक्ती हा भुकेला हरी करी दासाची चाकरी दासाची चाकरी करणारा श्री खंडेराया खंडेराया भक्तादरी पायापाशी दुर्जनाशी सवारी असा शिवा म्हणणारी शिवा मल्हारी ज्यांना चहा पाहिजे 5 रुपयाला चहा तिथे घेऊ शकता राजा भक्ती मांडला कशी हो ओम नमः शिवाय ओम नमः म्हणा सगळे म्हणा सगळे म्हणा हर हर भोले टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हात धर त्याला वाजवा शिवाय ओम नमः वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या ओ बाई वाजवा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय संभ्रमा पार्वती शिवार महादेव किती करू मी भजन 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 किती करू मी भजन
करता करविता तुझ करता करविता तुझ करता नि करता देवावगी तुझी सत्ता देवा अवघी तुझी सत्ता तुझ करता करविता तुझ करता करविता आम्ही भाऊ सूत्रधोर तुझ्या आम्ही भाऊल्या जाती सूत्रधोरी तुझ्या हाती आम्ही भाऊल्या जाती सूत्रधोरी तुझ्या हाती कसे नाचू सदा जसे नाचू सदा जसे नाचू सदा शिवा तसे नाचू सदा शिवा कसे करू मी भजन कसे करू मी भजन कसे करू मी भजन किती करू मी कसे करू मी भजन कसे करू मी भजन नमस्कार पार्वती हर 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 महादेव सर्वांनी शिवा महाराज कोड गई लागून या पाया विनवी तो तुम्हाला वा वा टाळी बोला मुखी हरिनाम बघा करताळी बोला मुख्य हरिनाम लागून या पाया विनवी तो तुम्हाला हो हो टाळी बोला मुखी हरिनाम हरिनाम नाम घेता वाया गेला आयसा कोणी ऐकला थिमा शेठ वाणी म्हणणारा हो महादेव प्रसन्न झाले महादेव प्रसन्न झाले बघा महादेवाले जन्माच्या रूपात बाबा जन्माच्या रूपात महादेव आले तुला काय पाहिजे रे देवा मला लेखू द्या कसला काय नाही एखादी थिमा शेठ वाण्यानं झोपीमध्ये होता देवा डोक्यावर हात ठेवलं महादेवानं हो गुरुवाणी लिंग जंग माझी सेवा 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 गुरु आणि 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 लिंग जंग माझी सेवा गुरुवाणी लिंग जंग माझी सेवा जय मद देव जन्म जन्मी गुरुवाणी लिंग जंग माझी सेवा जय मद देव जन्म जन्मी भस्म
चहा ना दारात चहा बसला. चहा बिस्किट समाधी लागली तिमाशट बनायला महादेवानं हात ठेवला डोक्याला. बघा हात ठेवला आहे का उठ रे बाबा उठ म्हणण्याबरोबर देवा झोपेत होता राजा. काय मागायचं आहे माग तुला देवा प्रसन्न? मला लेकरू आहे तर चलो बघा आता काय मागायचं माग मी तुला प्रसन्न झालो म्हणण्याबरोबर हो तिमाशेट वाणी मागितला देवा मला द्या म्हणले कन्यादान. कन्यादान मला द्या कन्यादान. कन्यादान द्या म्हणले हिंग देव म्हणले तथा असतो. तत्ता असतो जागी झाला तिमाशेट वाणी पुन्हा म्हणू लागला देवा देवा हो, माझं चुकलं म्हणलं. चुकलं देवा रॉंग केलं रॉंग मला मागायचं होता मुलगा पण मागितलं मुलगी. मला मागायचा होता मुलगा पण मागितलं मुलगी. मुलगी माग देवानं म्हणलं जे मागितलं तुला मी दिलं बाबा हा दुसरं नाही आता माझ्यापाशी काही नाही. बाई बस की माय उभा टाक नको ग माय. कसं का असना हा. एखादी मुलगा द्या भगवंता. देवा एखादी मुलगा द्या की देवा ओ एखादी मुलगा द्या. हा. लक्षात ठेवा दयाली शंकराला दयाली महादेवाला 2 फळ काढलं महादेवानं दिलं तिमाशेटवाण्याला. चुमा सेटवाला 2 फळ दिला ऐका बाबा हे फळ घरी घेऊन जा. हो जाईन 2 बायका आहे तुला 2 बाय काय 2 तंगाई आणि मंगाई हो हो आणि या देवाऱ्यावर ठेवावं फळ नेऊन बरोबर 5 रविवार उपास नेमानं करावं. नेमानं उपाधारावर खंडोबा म्हणजेच महादेव माझेच म्हणजे खंडोबा. खंडोबा म्हणजे महादेव शंभू महादेव म्हणजे खंडेराय माझा कुलदैवत. ज्या बायकोचा पहिला दिवस येईल चौथा या राजाबिजाच्या वाट्या भरावं. हो हो राजाची वाटी असून पिवावं. बरं बिजाची वाटी पुरुषानं पिवावं. बघा नाव या महादेवाचं घेवावं. रत्नासारखे 2 बाळ होतील. एक 2 लेकर होतील. सज बोलणे हाची उपदेश करून सायास शिकाविती काय सांगू आता संताचे उपकार मद निरंतर जागविती काय द्यावे त्याशी व्हावी उत्तराई ठेवी तो हा पायी. जीव थोडा वाजो आनंद वाटला. हा 2 फळ घेतलं राजानं. 2 फळ घेतलं बघा निघाला घराकडं. हा माझे वा पुण्य फळाले दत्त दत्त माझे वा वा पुण्य फळाले आणि दत्त गुरु पाहिले. आज मी दत्त गुरु पाहिले. आज मी दत्त गुरु पाहिले. मल्हारी येळकोट दत्तात्रेय महाराज की जय. आत्री अनुसया माता की जय. गुरुदेव दत्त. वा 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 शिवा मल्हारी येळकोट 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 घे झोपी गेले त्याला बघून घे. माझं पुण्य फळालं. हा आनंद झाला राजाला. आनंद झाला बघा हॅपी. दोन्ही फळं घरी आणलं. घरी आणलं फळ
दोन बायका दोन बायका दोन वाईफ दोन बायका होत्या दोन बायका होत्या बघा हिंग 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 मंगाई आणि मंगाई राणी. बघा बाई ए बाई झोप नको ए माय ए. ए चकुली वा वा बघा चिमा शेटवाण्याला चिमाला दोन बायका दोन बायका बघा मंगाई आणि मंगाई होत्या हो. हो घरी येण्याबरोबर आपल्या पत्नीला हाक मारला सदावंती कोण आहे माय कोण आहे का मला ओळखील नाहीस का ओळखीले ग माय ओळखीले ए घरच्या के बाहेरच्या तुझ्या मायाची एडपट घरच्या होती बाहेरच्या माय घरच्या के बाहेरच्या म्हणाले माय अगं मी मालक आलो तुझा ओळखीले ग ओळखीले ओळखीलीस का वा वा, अशी बायको असं आपल्या मालकाच्या आवाजावरून बायको ओळखणारी बायको असं मा तुम्हाला ओळखीले तुमच्या आवाजावर ओळखीले कारभारी वा कशावर ओळखीलीस मा तुमच्या त्या वासावर ओळखीले आधी ए तुझ्या माय अक्कल आहे का वासुडला का मग आहे ते लग्नामध्ये मारणार का माय फुस फुस स्प्रे स्प्रे बनव तुम्हाला ओळखीले ओळखीलीस तुमच्या आवाजावर ओळखीले व. बस, आवाजावर ओळखीली ते आवाज नाही का परपुई 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 त्याला उद्या कळते आज कळ हा हा ओळखीले ओळखीलीस ओळखी शाबाश शाबाश कशाहून मा तुमच्या आवाजावर ओळखीले त्या अशी बायको असं खरं आहे आवडलं मला बरं ठीक आहे मालकाला बघण्याबरोबर पतिवर्तेताने पतिवर्तेनं आपल्या मालकाला पाहण्याबरोबर आनंद वाटावं आणि पळत पळत येवावं हा. आपल्या मालकाचे चरण स्पर्श करावं चरण मालकाचे ऐका हो सगळे हे गेला धबधब. लय बोल नका हो ग गळ्यात माझ्या काळा मणी हो हो मंगळसूत्र मानिले जन्मोजन्मीची सवाशी वा वा. तुझ्यामुळे राहिले साजना कारभारी मालकाची सेवा करणं पद्धत उगालय माय मला बक्कळ जण म्हणले लेकर होते लेकर होते लेकर होते बक्कळ मला जण म्हणले बाई या गावातले सुद्धा म्हणले लेकर होते म्हणले तुला माय लवगावे सुद्धा म्हणले हे बाई तुला लेकर होते माय म्हणले अगं का झालं नाही माय बक्कळ जण म्हणले लेकर होते हे बसले हो हे दाजे सुद्धा म्हणलं बाई तुला लेकर होते म्हणलं बरं, मला का झालं नाही का झालं नाही कारभारी काय तुमच्यातच फाल्ट आहे की मा तुमची टाकी कोणी कोणी की घेऊन जाते की काय आकला का काही बोलायला हा अगं तुला घोडी पोसल्याने पोसलो 12 वर्ष माळेगावची अक्कल आहे का लय बोल ना का काय उगल म्हणाले माय कवाय मारतो मारते कसं डुक्कर ताणला ताणते जवळ आले की सुईचापच पडते उगल लय बोल ना का या घरात काय तुम्ही या घरात काय करतो तुम्ही या घरात काय करतो तुम्ही या घरात काय करतोस तुम्ही या घरात उग जाऊ दे जाऊ दे जाऊ दे उग नरशी गाव डोंगर होऊन जाऊ दे म्हणाले या काय घरात करतो या घरात काय कालपासून काल परवा कसं मी तुम्हाला बेलण्यानं कुठली होती ए या माय उगा उगा लय बोल ना का इकडे 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 येई ना आता अगं बोल लोक इकडे आता येई ना भेटले येई ना काय अगं लय बोल ना का म्हणाले मालकाला आपल्या प्रेमानं बोलावं मालक हा. उगा जाऊ दे माय जाऊ दे माय जाऊ दे माय कशाला उग कशाला कारभारी घराला धोत्राचा गडी कुल उगत जाऊ दे म्हणून राहू दे म्हणाले बघा नाहीतर नाहीतर तो जेवण जातो तेव्हाच मी निघून जात होते तुझ्या माय उगत मी म्हणून टिकले तुमच्यापाशी काय झालं उगत जाऊ दे तुला काय कमी पडलं काय आणून दे हा अगं गंटल आहे तुला एवढा बोरमाळ आहे एवढं साडी आहे एवढी मोठी हा एवढी साडी आहे मग उगा जाऊ दे माय कशाला यायच्या पशी येईन घेऊन दिलेत नाही का आता दुसरं फुगणं संसारी नाही चालायचं मला जमायचं. कारभारने चल गोडीनं बोलायचं कारभारने सखे 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 गोडीनं बोलायचं तू मोठ्या घरची
फार येळकोट येळकोट बघा नेसायला पैठणी कोल्हापूरची आणलो म्हणा पैठणी उगा जाऊ द्या बक्कळ जण म्हणले मला काय म्हणून बक्कळ जण बघायला ते मला आलते मा पहिल्या बार राहत आहे की नाही हा मला शरद पवार बघायला हे तुझ्या माहिती आहे का कुठे अगं तुझ्या बापाच्या घरी तू येड्यास का फुटकी कवडी नाही तुला बघायला कोण येते उगा जाऊ दे पहिल्या बारला हे नाही बघायला ते माझ्याकडे कोण माणिक मामा माणिक मामा मरवाडीचे बरं बाई मला करून घे तुला गॅस देतो मला गॅस बरं हा ते दुकान काय कमी आहे ते? दुकानात आहे उगा जाऊ द्या म्हणाले काय काय उगा जाऊ द्या म्हणाले अगं काय करतोस बोक्कळ वैद आले मला दोऱ्या घालाया हा मी त्याला 2-2 दोऱ्या घालून वाट लावली मी बाई कमी नाही हे की हा ते बाई असली आहे म्हणजे लेकरून नाही बाळ नाही हिला. लय नाव ठेवू नका काय नाव ठेवू नका लय नाव ठेवू नका म्हणाले तुझं तोंड बघत इळभर भाकर भेट ना बघ ना तोंड बघ ना तर ते काय? बघा मग ते अगं डोसकं बघा तुला सांगालो माणसावनी सांगालो नीट बोलायचं बरं का जीप कापता का म्हणजे काय जीभ कापला तर मग जीप कापतो म्हणाले मी बी कमी नाही काय करतोस मी बी आहे की नाही ते उभा टाकलेला दाजीला घेऊन जाते सरकारी दवाखान्यात जीप बसून आणते मी कमी नाही माझी शिवून आणते असं बरं हे ग हा जाऊ दे आता या संसारामध्ये भांडून घेण्यामध्ये फायदा नाही नारी हा जे झालेलं होऊ दे बरं. हे 2 फळं घे देवाऱ्यावर ठेव द्या, फळं देवाचं नाव घ्यायचं या मल्हारी मातंडाचं बरोबर 5 दिवसाचा उपास करायचा नेमानं पावन नवसाला सांगितलं मला महादेवानं हा हा आनंद झाला मनाला बरं सुख नाही ग संसारी आरती घेतो बाई मी जाते ग जिजुरी ओ वा डीजे रिमिक्स सुख नाही ग संसारी हा उठा बाई करा जाण्याची तयारी ओ वा खंडेरायाच्या दरबारी भोळे देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी भोळे देवाच्या दरबारी दरबारी राजाच्या दरबारी हा वा 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 लोण्याचा देवबाई लावित लोण्याचा हा वा वा हो दिवा लावित लोण्याचा पाळणा हालू दे धान्याचा दिवा लावित लोण्याचा पाळणा हालू दे धान्याचा पाळणा हालू दे धान्याचा दिवा लावित लोण्याचा पाळणा हालू दे धान्याचा दिवा लावित लोण्याचा नाही ग संसारी बाई जाते
सर्वाला हात जोडून विनंती, सर्वांनी शांतता राखा शांतता. आणि सर्वांनी आणि या देवाच्या दरबारामध्ये सर्वांनी सहकार्य करा. हा कारण का देवाचा दरबार आहे. देव दरबारामध्ये खरोखरच भावनेने सर्व भक्त या ठिकाणी आलेले आहेत. भक्त आलेले आहेत महाराज. भावनेने आले आहेत. भाव तिथं देव ऐका. संतांची वाणी म्हणून भावनेनं भक्तीने या ठिकाणी अनुभव घेऊन पाहिल्या का कोणी हाता होते का चहाचं पाणी. जागरणाचा कार्यक्रम आहे. हा सुंदर अशा प्रकारे आणि सर्व गावकऱ्यांनी आराधी चला या ठिकाणी कुठं आहेत आराधी. जागरणाचा मेळा आणि गावगावून खूप लांबून आलेले आहेत आमचे भक्तगण. नाही म्हणजे अख्खा या ठिकाणी महाराष्ट्रामधले कान्याकोपऱ्यातले हो नामावंत कलावंत गुणवंत लोक या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आलेले आहेत. आमचे भाविक भक्त वाघोबा महाराज या ठिकाणी सर्व गावचे आलेले येतात. तर हमेशा कार्यक्रम आपला आणि आजचा कार्यक्रम यंदाचा कार्यक्रम वेगळा आहे. हटके कार्यक्रम आहे. कारण यूट्यूब पण पहिल्यांदाच आपल्या या नगरीमध्ये आलेले आहे. कारण भंडारा डोंगरामध्ये गाथा मल्हारीची आणि नवीनच असं धडाकेबाज यूट्यूब चॅनल आहे. अख्ख्या महाराष्ट्रभर आपल्या भंडारा डोंगराचा प्रचार खंडेराचा जाणार आहे. सर्वांनी आराध्य मंडळ विनंती आहे, वेळ लावू का लावू. चला आराध्य मंडळ उठा, स्टँडअप. हॅलो हॅलो हां. म्हणून सेवा देवाची चालू आहे. देवाची या द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्ती चारी साधविल्या. देव दरबारामध्ये आपण काय आलो मागाय करता खंडेरायाला. काय मागलो महाराज. नको देवा आणि मला काही तुझ्या भजनाची गोडी मला देई. देई. देवाच्या भजनाची गोडी प्रत्येकाला असावं. देवाच्या नामाची गोडी प्रत्येकाला असावं. हा आणि रात्रभर सर्वांनी मुखामध्ये येळकोट 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 म्हणावं. येळकोट. तर सर्वांनी येळकोट नामाचा उच्चार केला तर खरं तुम्हाला खंडेराया तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करील. इच्छा पूर्ण करेन. देवाच्या नावाशिवाय काही दुसरं घ्यायचं नाही नाव. दुसरं काय घ्यायचं नाही. आजच्या दिवस तेवढं बरं का. हा. कारण का देव जेजुरीचे राजे या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून आणि आमचे गुरुवर्य आमचे परमपूज्य सद्गुरू श्री गणपती महाराज वाघे वाघे नरसिंहकर यांच्या कृपा आशीर्वादाने पांडुरंग महाराज वाघे नरसिंहकर या ठिकाणी देवाच्या नावाचा जय जयकार चालू आहे. महाराज हा हा कुठं कुठं आहे कुठं मग आराधी. आराधी मंदिर चला 1 2 3 स्टार. कुठं आहेत मामा मास कुठं आहे या किंवा कुठे आराध्य मंडळ कळकळीची विनंती आहे. कळकळीची विनंती आराध्य मंडळ चला. आपला लगेच कार्यक्रम सुरुवात होत आहे. फक्त 30 मिनिटं आपल्यासाठी आहेत आणि त्यामध्ये आपली कला सुंदर कला सादर करून भावी भक्ताला मंत्रमुक्त करायचा आहे. चला चला आराध्य मंडळ. त्यांचे कार्यकर्ते जागेवर नाहीत त्याच्यामुळे त्यांना गडबड करू नका. दुसऱ्या ताप्याला उभं करा. हा त्यांचं म्हणणं आहे आमचे कार्यकर्ते रेडी नाहीत त्याच्यामुळं आराध्य मंडळ आराध्य मंडळ मुख्य चला. ऐका या ठिकाणी आमचे सर्व गावकऱ्यांनी आणि या आमच्या खंडेरायाच्या मंडळाने आवर्जून बोलण्यात आलेले आमचे केशव महाराज शिंगारवाडीकर आणि खंडू महाराज येवलीकर या ठिकाणी त्यांनी आपली हाजरी लावावं आणि असं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. चला केशव महाराज यांचा सण सर्वांनी या. केशव महाराज चला. केशव महाराज माने पाटील केशव महाराज माने पाटील शिंगारवाडीकर यांना विनंती आहे. चला केशव महाराज. हा हॅलो आराध्य मंडळ अहो टाइम मर्यादित आहे. 10 मिनिटं तुमचे वाया घालू नका.